प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. स्वीकारिले मी आज तुम्हाला मित्र म्हणून माझे, मित्र म्हणून माझे, मित्र म्हणून माझे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याचं मित्र म्हणून स्वीकारलेला आहे. त्यासाठी तो ह्या पृथ्वी तलावरती आला. त्याने आपल्याला मित्रत्वाचं प्रेम दिलेलं आहे. त्याने आपल्याला बंधुत्वाचं प्रेम दिलेलं आहे. त्याने आपल्याला साक्षात परमेश्वराचं निरपेक्ष निर्भंग अशा प्रकारचं प्रेम दिलेलं आहे. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त एक प्रकारचं दुःख व्यक्त करत आहे की मी एवढं चांगल्या प्रकारचं प्रवचन दिलं, मी एवढं तुम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही मात्र माझ्यापासून दूरच जाण्याचा विचार केला. आणि म्हणूनच ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या शहरामध्ये गावामध्ये तो गेला होता, परंतु तेथील लोकांनी येशूचा स्वीकार केला नाही, अशा सगळ्या लोकांविषयी येशूने निषेधार्थ असे शब्द उच्चारले की तुमची केवढी दुर्दशा होणार. जी कृत्ये तुमच्यामध्ये घडली आहेत ती जर सदोम आणि गमोरा सारख्या ठिकाणी घडली असती तर त्यांनी कधीच बसून राखेत बसले असते आणि गोंधळात बसून पश्चाताप केला असता. सदोम आणि गमोराचा उल्लेख का करण्यात आलेला आहे? सदोम आणि गमोरा ह्या शहरामध्ये लोट हा अब्राहमचा पुत्र राहत होता. अब्राहमकडे 3 पुरुष आले होते. खरे पाहता ते 3 देवदूत होते. त्यांनी इसाकाच्या जन्माचं भवितव्य वर्तवलं आणि त्यानंतर ते पुढे सदोम आणि गमोरा ह्या ठिकाणी गेले. कशासाठी गेले होते? कारण त्या शहरांची जी विकृती होती त्या विकृतीविषयी परमेश्वर अतिशय नाराज होता. आणि जेव्हा हे 3 देवदूत त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना त्याची खात्री झाली की खरोखरच ही शहरं बेचिराख होण्याच्या लायकीची आहेत. लोटला त्यावेळेला बाहेर जाण्याची सूचना करण्यात आली आणि त्यानंतर ती 2ही शहरं अग्नीचा वर्षाव, गंधकाचा वर्षाव करून बेचिराख करण्यात आली. साक्षात अब्राहमाने त्यासाठी परमेश्वराकडे खूप मनोधरणी करण्याचा प्रयत्न केलेला, परंतु परमेश्वराने सांगितलं ह्या ठिकाणी 50 काय, 45 काय, 40 काय, 30 आणि 20 आणि 10 काय, 5 माणसं सुद्धा नीतिमान सापडणार नाहीत. म्हणून अशा ठिकाणच्या लोकांना परमेश्वराने नष्ट केलं असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. काय नक्की दडलेलं आहे अशा प्रकारच्या घटनांमध्ये? केवळ परमेश्वराचा क्रोध दडलेला आहे का? नाही, तर माणूस स्वतःच नाशाच्या दिशेने वाटचाल करत असतो. परमेश्वर संधी देत असतो. आपले सेवक आणि दूत पाठवून माणसाला सावध करत असतो, तरी माणूस नाशाच्या निसरड्या वाटेनेच वाटचाल करत असतो. तेव्हा त्याचा विनाश अटळ असतो. म्हणून येशू सांगत आहे, हे कफरनहुमा, हे खोराजिना, हे बेतसैदा, तुम्ही आकाशापर्यंत चढवले जाणार का? नाही, तुम्ही अधोलोकात खाली पाताळामध्ये जाणार आहात. म्हणजे नाशाच्या दिशेने माणूस वाटचाल करत असतो. एकीकडे प्रभू येशू ख्रिस्ताने हा निषेध केलेला आहे आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांनी त्याच्या वचनांचा स्वीकार केला त्यांचं कौतुक केलेलं आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताने त्या काही नगरांचा उल्लेख केला असता तर त्याने काय सांगितलं असतं की हे गालिली, हे नाझरेता, हे अमुक ठिकाणी, हे तमुक ठिकाणी मी तुमच्याकडे आलो, तुम्ही माझा स्वीकार केला, तुम्ही माझ्या मागे आलात, तुम्ही माझं कौतुक केलं, तुम्ही मला गार पाण्याचा प्याला दिलात, तुम्ही माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली, तुम्ही माझ्या पैसे अडक्याची व्यवस्था केली, तुम्ही माझ्या शिष्यांना देखील जेवू खाऊ घातलं, त्यांचा स्वीकार केला, त्यांची वचनं तुम्ही ऐकली. मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, मी तुमच्याविषयी संतुष्ट आहे, मी अजूनही तुमच्यावरती आशीर्वादांचा वर्षाव करेन, मी तुमच्यावरती कृपादानांचा वर्षाव करीन, मी तुम्हाला आशीर्वादित करत राहणार आहे.
कारण तुम्ही माझ्या वचनांचा स्वीकार केलेला आहे. एकीकडे निषेध, दुसरीकडे कौतुक. आपण ठरवायचं आहे, प्रभू आपला निषेध करणार आहे की आपलं कौतुक करणार आहे. त्या कौतुकास आपण पात्र ठरावेत असं जीवन जगण्याची कृपा त्याच्याकडेच मागूया. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.